रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. ती शिक्षिका होती. दुर्दैवाने पती निधनानंतर 2 मुलांचे संगोपन करत ती वडिलांच्या आधारावर होती. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत होती. आर्थिकदृष्ट्या ती सधन होती. हे सगळे शाळेच्या मुख्याध्यापकाने हेरले. तरुणबाई, पैसा आणि तिला कोणाचाच आधार नसणे या सगळ्यांचा विचार करून त्याने डाव साधला. तिला गुंगीचे औषध असलेला पेढा खायला दिला आणि तिच्याशी शरीर संबंध केले. या संबंधाचा व्हिडिओ केला असून तो व्हायरल करेल असे तिला धमकावले. ब्लॅकमेल करत या नराधामाने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. इतकेच नाहीत तर तिची जवळपास 60 लाखाची लुबाडकोनही केली. या दुर्दैवी घटनेचा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ती मूळची धुळ्याचीच, जन्मतः दिसायला सुंदर आणि अभ्यासातसुद्धा हुशार, धडपडी मुलगी, कामात स्वतःला गुंतून ठेवणारी. ती वयात येताच तिच्या पालकांनी तिचे लग्न एका तरुणाशी लावून दिलं. विवाहानंतर ती सासरी नांदायला गेली. तिचा संसार सुरू झाला तरी धडपडी आणि प्रयत्नवादी असल्याने तिचे प्रयत्न करून धुळे जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. तिच्या पतीनेही तिला साथ दिली होती. हे एकमेकांना पूरक जोडपं होतं. ते दोघे गुण्यागोविंदाने संसार करत होते. घरात आर्थिक सुबत्ता असल्याने सारं काही आलबेल होतं. लग्नानंतर या दाम्पत्याला 1 मुलगा आणि 1 मुलगी झाली. सारे काही सुरळीत चाले असतानाच या संसाराला दृष्ट लागली. लाखो लोकांचे प्राण घेणाऱ्या महामारीनेही या कुटुंबालाही सोडलं नाही. तिच्या पतीला कोरोनाने घेरला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हसता खेळता संसार उद्ध्वस्त झाला. अशावेळी तिच्या वडिलांनी तिला आधार दिला. आता धुळ्यातील एका कॉलनीमध्ये वडिलांसोबत ती आपल्या 2 अपत्यांना घेऊन राहू लागली. पुढे 2023 साली तिची बदली साक्री तालुक्यातील लोणखेडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली होती. सुरुवातीला ती बसने लोणखेडीला ये जा करायची, पण मुलांकडे लक्ष देणंही गरजेचं होतं म्हणून तिने टुंडाई केरू कंपनीची MH18 क्रमांकाची कार विकत घेतली. आता ती कारने धुळ्याहून लोणखेडी आणि लोणखेडीवरून धुळे अशी ये जा करू लागली. त्यासाठी तिने धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात राहायला असणाऱ्या खाजगी चालकाला आपली कार चालविण्यासाठी नोकरीला ठेवले होते. सविता लोणखेडीच्या ज्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होती त्या शाळेत धुळ्याचाच देवळाली विवेकानंद कॉलनीत वास्तव्याला असणारा सुकलाम रामभाऊ बोरसे हा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होता. एके दिवशी शाळा सुटायच्या दरम्यान मुख्याध्यापक सुकलाम बोरसे यांना त्यांच्या घरून कॉल आला. त्यांचे कोणी नातेवाईक आजारी होते. त्यांना तात्काळ धुळे येथे बोलावले होते. सुकलाम बोरसे ये जा करत असायचे. त्या दिवशी त्यांना घरी लवकर जायचे होते म्हणून त्यांनी तिच्याकडे विचारणा केली. तुमच्या कारमधून मला लिफ्ट देता का, अशी विनंती त्याने केली. आता तो शाळेचा मुख्याध्यापक असल्याने तिने त्याला आपल्या कारमधून लिफ्ट दिली आणि त्याला त्याच्या घरी नेऊन सोडले. पुढे काहीही कारण सांगून सुकलाम बोरसे हा तिच्या कारमधून आठवड्यातून एकदा तरी धुळ्याला येऊ लागला. प्रवासादरम्यान तिच्याशी गप्पा होत असत. या गप्पांमध्ये सुकलामने तिच्याबद्दल सगळी माहिती घेतली. तिच्या सांपत्तिक स्थितीची माहिती घेतली. तिच्या घरी कोण केव्हा असतं, कोण केव्हा नसतं हे सुद्धा बोलण्याच्या ओघात त्याने तिच्याकडून काढून घेतले. ती भाबडी होती. सुकलाम मुख्याध्यापक आहेत व आपले सहकारी आहेत या भावनेने ती मनमोकळेपणाने बोलत होती. त्याने मात्र हळूहळू तिच्याभोवती जाळे ओढायला सुरुवात केली होती. 14 ऑगस्ट 2023 रोजी मुख्याध्यापक सुकलाम बोरसे हे उदास आणि चिंतित दिसले. न राहून तिने त्यांना चिंतेचे कारण विचारले. उद्या मुलीचा शैक्षणिक फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यासाठी 30,000 रुपये भरावे लागणार आहेत, पण माझ्याजवळ पैसे नाहीत. उद्या फॉर्म भरला गेला नाही तर मुलीचे 1 वर्षाचे नुकसान होईल.
त्याच्या काळजीत असल्याने मुख्याध्यापक सुकलाम बोरसे यांनी तिला सांगितले. मुख्याध्यापकाच्या चिंतेचे कारण समजताच त्याने त्याच दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट 2023 रोजी सुकलाम यांना तिने 3,000 रुपये उसनवार म्हणून दिले, कारण त्यांच्या मुलीचे वर्ष वाया जाऊ नये अशी तिची भावना होती. दुसऱ्या दिवशी 18 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी नित्यनियमाप्रमाणे तिचे वडील घराबाहेर होते. 8 वाजेपर्यंत ते घरी येणार नव्हते. मुलगा आणि मुलगी शिकवणीनिमित्त घराबाहेर होती. ते सुद्धा 8-8:30 वाजेपर्यंत घरी येणार नव्हते. घरात ती एकटीच होती. हे माहीत असलेला सुकलाम अचानकपणे तिच्या घरी आला. अचानक आपले मुख्याध्यापक घरी आल्याचे पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिने त्यांचे आदरातिथ्य करून घरी येण्याचे कारणही विचारले असता सुकलाम म्हणाला की तुम्ही मला 30,000 रुपये उसनवार दिले म्हणून माझ्या मुलीचा फॉर्म भरता आला. माझे काम फत्ते झाले म्हणून मी पेढे देण्यासाठी आलो आहे. त्यानंतर सुकलामने तिला एक पेढा बळजबरीने खाऊ घातला. पेढा खाल्ल्यानंतर ती चहा करण्यासाठी आत गेली. तिचा घेरी आली आणि ती कोसळणार इतक्या सुकलामने तिला सावरले आणि बेडरूममधील पलंकावर झोपवले. ती पलंकावर निपचित पडली असताना सुकलामने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि ती गुंगीत असताना तिच्याशी संभोग केला. दरम्यान तिला किंचित शुद्ध आली तेव्हा तिला जाणवले की आपण सुकलामच्या बाहुपाशात आहोत. त्या अवस्थेत तिने सुकलामला बाजूला ढकलत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुकलाम घाईघाईत घराबाहेर पडला आणि आपल्या मोटरसायकलने पसार झाला. आपल्या इज्जतीचा पंचनामा नको म्हणून त्या अवस्थेतही स्वतःला तिने सावरले. पण मनातून ती हादरली होती. कोणाला सांगता येत नव्हते. सुकलामबाबत मनात घृणा निर्माण झाली होती. संताप आला होता. पण तिने सारे काही इब्रतीसाठी लपवून ठेवले. सुकलाम हे जाणून होता की तिला कुणाला हे सांगणार नाही. त्यामुळे तो बिंदास होता. एके दिवशी लोणखेडी शाळेत असताना सुकलामने त्याच्या घराच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तिच्याकडे 50,000 रुपयाची मागणी केली. पण तिने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. दुसऱ्या दिवशी शाळेतच एकांतात सुकलामने तिला बोलावून स्पष्ट दमच दिला. जर तू घराचा हप्ता भरायला 50,000 रुपये दिले नाहीत तर त्या दिवशी मी जे काही केलं आहे त्याचा व्हिडिओ मी प्रसारित करून तुझ्या अब्रूचे दिंडवडे काढेन. हे ऐकून ती हादरलीच. तिला दम धरून घाम फुटला. सुकलामने तो व्हिडिओ प्रसारित केला. या भीतीने दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ डिलीट करायचा बोलीवर तिने 50,000 रुपये सुकलाम याच्या खात्यावर ट्रान्स्फर केले. त्या कथित व्हिडिओ प्रसारित करण्याच्या धमकीमुळे ती आपल्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच कामंद सुकलाम बोरसे संधी साधून तिच्या घरी जायचा. तिला ब्लॅकमेल करून तिच्या शरीराचे लचके तोडायचा. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तो सतत तिच्या शरीराशी बिनधास्तपणे छेडाछेडी करू लागला. या 2 वर्षात तिच्याकडून ब्लॅकमेल करत एक वेळा 16,40,400 आणि एक वेळा 43,95,000 सविता बागुल यांच्याकडून लुबाडले. सुकलाम रामभाऊ बोरसे हा मुख्याध्यापक म्हणून नोकरी करत होता. शिक्षकाच्या पवित्र क्षेत्राला हा काळिमा होता. पण त्याचा असली चेहरा जगाला माहीत नव्हता. तिच्या मागे वयोवृद्ध वडिलांव्यतिरिक्त कोणीच नव्हते. या वयात वडिलांना मनस्ताप देणं तिला पटत नव्हतं. सर्व प्रकारचा अन्याय अत्याचार ती सहन करत होती. पण सहन करण्याची ही मर्यादा असते. सर्व प्रकारची व्यसनं असलेला सुकलाम प्रचंड कर्जात बुडाला होता. त्याला सविता ही खान गवसली होती. तो तिला शारीरिक आणि आर्थिक दोन्ही बाजूंनी लुबाडत होता. 15 दिवसांपूर्वी तर सुकलाम बोरसे याने कहरच केला. त्याने तिच्याकडून शरीर सुख तर घेतलेच, शिवाय तिला धमकी देऊन तिच्या स्टेट बँकेतील बचत खात्यातील रक्कम काढण्यासाठी तिच्याकडून तिला चेकबुकद्वारे 6 कोरे धनादेश आणि सहीने ताब्यात घेतले. आणि आपल्या सहीने 6 चेक सुकलामने घेतल्यापासून ती अस्वस्थ होती. या धनादेशाद्वारे तो आपल्याला देशाधोडीला लावेल या भीतीने ती घाबरली होती. त्यामुळे तिला झोप लागेना, तिला जेवण जायना, कामातही लक्ष लागेना. तिच्या प्रकृतीवरही परिणाम झाल्याने तिच्या वडिलांनी तिला विश्वासात घेऊन
नोकरीच्या ठिकाणी काही समस्या आहे का, तुझ्या प्रकृतीवर कशाचा परिणाम होतो याची विचारणा केली. तिला विश्वासात घेऊन विचारणारं वडिलांव्यतिरिक्त दुसरं कोणी नव्हतं. ती आपल्या दुःखनं आणि आपली समस्या फक्त वडिलांना सांगू शकत होती. वडिलांना सांगून त्याचा होणाऱ्या मनस्तापाला ती घाबरत होती. पण आता प्रकरण सगळ्या गळ्याशी आलं होतं. कोणाला तरी कानावर घालून त्याला सल्ला घेणं गरजेचं होतं. अशा वेळी वडिलांनी तिला विचारल्यावर तिला रावले नाही आणि तिने आपल्या मन जन्मदात्यापुढे मोकळे केले. तिची हकीकत ऐकून वडील प्रथमतः हबकले, पण आपण हतबल झालो ही तिची मनस्थिती अधिक बिघडेल म्हणून त्यांनी तिला धीर दिला. तुझी यात काहीच चूक नाही. ज्याच्यावर तू उपकार केलेस, त्याच्या मदतीने तू धावून गेलीस, त्यानेच तुझा गळा कापला. आता तू कुठलीही भीती बाळगू नकोस. कोण काय म्हणेल याकडे लक्ष देऊ नकोस. संबंधित नराधमाला कायद्याने आपण धडा शिकू. मी तुझ्याबरोबर आहे. तू घाबरू नकोस. हिम्मत करून त्यांनी त्याच्याशी संबंधित धुळ्यातीलच घरापासून 5 किलोमीटर अंतरावरील देवपूर पोलीस ठाणे गाठले. पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी होते त्यांनी त्यांची हकीकत ऐकून घेतली. असहाय्य विधवेला विश्वासात घेऊन तिच्या उपकाराची परतफेड करण्याऐवजी तिच्या असहाय्यतेच्या कामांध मुख्याध्यापकाने गैरफायदा घेतला. त्या विधवेशी नीच कर्म तर केलेच, पण आर्थिक लूटही केल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी सांगितले. त्यांना धीर दिला. कोण काय बोलेल याचा विचार करू नका. प्रसंगी कोणीही आपल्या मदतीला येत नाही. बोलणारे 4 दिवस बोलतील, नंतर विसरून जातील. पण कामंद नराधमाला जन्माची अद्दल घडवणे हे गरजेचं आहे. पोलीस विभाग तुमच्यासोबत आहे. तुमच्या असहाय्य मुलीला आम्ही संरक्षण देऊ व कामंद नराधमाला धडा शिकू असा दिलासा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी दिल्याने त्यांना थोडी हिंमत आली. ते आपल्या मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन आले. तिच्या तोंडून तिच्यावर झालेला अन्याय अत्याचार ऐकल्यानंतर पोलिसांनी लेखी फिर्याद लिहून घेतली. तिचा फिर्याद दाखल करून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी या घटनेची माहिती पोलीस अधीक्षकांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनला नराधम कामंद विश्वासघातकी मुख्याध्यापक सुकलाम रामभाऊ बोरसे विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि संबंधित आरोपीला सुकलाम बोरसेला गजाआड केली. ही कारवाई तेथील पोलीस निरीक्षकांच्या व अधिक सहकाऱ्यांनी यांच्या हस्ते पार पडली. असहाय्य स्त्रियांचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या घटना सर्रास घडत आहेत. पण केवळ आपली इब्रत वेशीवर टांगली जाऊ नये म्हणून पीडित महिला पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास दजावत नाहीत. पण वडिलांच्या प्रोत्साहनामुळे तिने हे धाडस दाखवले. तिचे भाऊ म्हणून पोलीस अधिकारीही तिच्या मदतीला धावून आले. कायद्याच्या चौकटीत संयुक्तिक कारवाई केली. ही घटना समाज पुरुषाला जागृत करणारी व पीडिताच्या प्रेरणा देणारी आहे. तिचे धाडस दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. संबंधित नराधमाला कडक शासन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर ह्या अशा प्रकारच्या घटना आपल्या आसपासच्या समाजामध्ये आजही घडतात. विधवा महिला पाहून तर त्यांच्याशी शरीर संबंध ठेवण्यासाठी कशा प्रकारे त्यांना प्रलोभन दाखवलं जातं, त्यांना विश्वासात घेतलं जातं आणि त्या घरी एकटे असताना त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले जातात. आता विधवा महिलासुद्धा आजकालच्या काळातसुद्धा जास्त वेळ शारीरिक संबंधांपासून दूर राहू शकत नाही. म्हणजे कोणतीही महिला जास्त राहू शकत नाही हे ह्या नराधमांना माहीत असतं. त्यामुळे त्या ह्या समाजातील अशा महिलांना बरोबर टिपतात आणि त्यांच्याबरोबर लाली गोडी बोलून त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध, दुसरे अनैतिक व्यावहारिक संबंध, आर्थिक संबंध प्रस्थापित करतात आणि त्यांची फसवणूक करतात. आता ह्या ज्या विधवा महिला असतात ह्यासुद्धा एक सामाजिक, आर्थिक, मानसिक आधारासाठी अशा प्रकारच्या माणसांना जवळ करतात. त्यांचा यामागे उद्देश एक कोणीतरी विश्वासू साथीदार, नवरा तर त्यांना नसतो पण घरच्यांनासुद्धा प्रत्येक वेळी या गोष्टी त्या सांगू शकत नाहीत, जसं या महिलेने केलं. पण जेव्हा त्यांच्या पुलाखालून किंवा डोक्यावरून नाकावरून पाणी जातं तेव्हा या गोष्टी त्यांच्या हातातून गेलेल्या असतात
आणि त्यांना या कुटुंबाचा आधार घेण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय राहत नाही. पण याच गोष्टीचा जर सुरुवातीलाच ह्या घरच्यांना विश्वासात घेऊन जर ह्या पुढील पावले उचलली असती तर ह्या पुढील घटना फसवणूक होत नाहीत आणि अत्याचारही सुद्धा थांबतात. तर ह्या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.